पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। साताऱ्यात 3,500 मेडिकल दुकाने बंद, कराडमध्ये आंदोलन तीव्र। सातारा जिल्ह्यात मेडिकल व्यावसायिकांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला। विविध प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला। जिल्ह्यातील तब्बल 3,500 मेडिकल दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला। यासोबतच फार्मासिस्ट कर्मचारी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, होमिओपॅथिक असोसिएशन आणि IMA असोसिएशन यांनीही पाठिंबा दर्शवला आहे। कराड शहरात आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर दुचाकीवरून मूक मोर्चा काढण्यात आला। हातात फलक आणि काळ्या फिती लावून आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले होते। प्रशासनाला निवेदन देऊन विविध मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। जिल्ह्यातील 15 ते 20 हजारांहून अधिक लोक या संपात सहभागी झाल्याचा दावा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला। दरम्यान या एकदिवसीय बंदमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना औषधे मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागला। मात्र आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे। आता शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। संपूर्ण भारतभर जो हा केमिस्ट असोसिएशनने जो संप पुकारलेला आहे, हा मूळतः ऑनलाईन जी विक्री होत आहे औषधांची आणि जी विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते, विदाऊट फार्मसिस्टच्या हस्तक्षेप त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नसतोय। ज्या MT पिल सारख्या ज्या औषधं आहेत किंवा विद्यार्थ्यांना जी गुंगीची किंवा नशेची जी औषधं मिळतात, तर त्यामुळे आपली जी येणारी पिढी आहे त्याचं फार नुकसान होत आहे। आणि हे कुठंतरी समाजाचा एक घटक म्हणून, एक फार्मासिस्ट म्हणून आमचंही ते कर्तव्य आहे। म्हणून यासाठी आमचा सर्व महिला फार्मासिस्टला पाठिंबा आहे। आज अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने जो बंद पुकारलेला, यामध्ये सातारा जिल्ह्यातील जवळपास 3200 अधिक केमिस्ट सहभागी झालेत। खास करून कराड तालुक्याचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये 850 अधिक प्लसचे केमिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहे। आणि यामध्ये सर्व कॉलेजेस असतील, IMA संस्था आहे, होमिओपॅथिक संस्था आहे, सर्व ज्या व्यापारी संघटना आहेत, रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराड, या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तुमच्या मागण्या काय आहेत आणि हा संपाचा मूळ उद्देश? आमच्या मागण्या आहेत, खास करून ऑनलाईनला आमचा विरोध आहे। जे ऑनलाईनचा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वाढती व्यसनाधीनता, स्पुरियस औषधं, बनावट औषधांची विक्री राजरोसपणे चालू आहे आणि MTP सारख्या किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह सारखी औषधांची विक्री ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते आहे। यामध्ये कुठेही फार्मासिस्टचा रोल नाही आहे आणि यामध्ये औषधांच्या विक्री पश्चात जे काउन्सिलिंग करणं अपेक्षित आहे तेही कुठं होत नाही। आणि यामध्ये आज जर का बघितलं सोसायटीमध्ये तर फार्मासिस्टची संख्याही वाढते आहे। यामध्ये खास करून आज तुम्ही बघितलं असाल, आमच्या महिला प्रतिनिधी ज्या पद्धतीने आज या मोर्चामध्ये सहभागी आहेत, जवळपास 54% महिला फार्मासिस्ट आहेत। या राज्यामध्ये जवळपास 5 लाख अधिक रजिस्टर्ड फार्मासिस्ट महिला फार्मासिस्ट आहेत। त्यामध्ये 60 ते 65% महिलांचं रजिस्ट्रेशन आहे।